हॅलो हॅलो माईक चेक. आपण पाहतो आता स्कोरच्या भूमिकेत माझे लाडके मित्र वेदांत सावंत, मीच तो वेद्या या नावाने त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे. त्वरित फॉलो करा. थँक्यू. थँक्यू सो मच वन्स अगेन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळते बदलापूर बॉयज आणि शानदार 11 उल्हासनगर या दोन संघांमध्ये. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल मोठा सुख मारण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली आलाय बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाज मुकेश यांच्या वतीने पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती प्रगती पथावरती पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारची गोलंदाजी आवश्यक आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे तशीच गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. मागील मॅचमध्ये देखील सुरुवात फार चांगली करून दिली होती मुकेश यांनी. टीम शानदार 11 उल्हासनगर संघासाठी मात्र इथे देखील फार चांगली सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. एक तेरी तो एक मेरी. राम मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतायत. राम यांच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा खणखणीत चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहली गेंद के ऊपर डॉट, लेकिन उसके बाद जिस तरीके से बल्लेबाजी का मुजाहरा हमें देखने को मिला, बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज तैयार. इस बार बड़ा स्ट्रोक फिर से एक बार मारना चाहते थे. इसको लेग के फील्डर जब तक आएंगे मिड विकेट के फील्डर के पास ये गेंद आती हुई है सिंगल. 1 रन की मदद से रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या जाके पहुंची है 5 रनों के ऊपर. लाले और राम ये 2 खिलाड़ी मैदान के अंदर एज ओपनर टीम बदलापुर बॉयज के माध्यम से हमें देखने को मिलेंगे. दूसरी तरफ मुकेश भाई को हम देख सकते हैं ओवर नंबर 1 में. पावर प्ले में बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी करने में महारत हासिल है मुकेश भाई को और उसी तरीके से गेंदबाजी करते हुए, लेकिन जिस तरीके से स्ट्रोक राम के बल्ले से आए वो भी काबिल तारीफ था. इस बार स्ट्रोक तो फंस चुका है. डीप में फील्डर डाउन द बॉल कैच के लिए आएंगे. मिस्टेक नहीं होगी. बल्लेबाज होते हुए आउट. पहला करारा झटका 5 रनों के ऊपर. निकी के माध्यम से कैच लब की गई है और पहला विकेट का पतन. लालिया बैक टू दी पवेलियन. 5 रनों के ऊपर यह पहला करारा झटका. विकेट का पतन. जिस विकेट की बहुत ही ज्यादा जरूरत थी वही विकेट मैदान के अंदर मिलती हुई. 5 रनों के ऊपर यह पहला करारा झटका. और इनाट नंबर 3 सुनील मैदान के अंदर. सुनील किस तरीके से बल्लेबाजी करेंगे. राम और सुनील दोनों ही खिलाड़ियों को टीम की डूबते नहीं किनारे पहुंचानी पड़ेगी. लेकिन दूसरी तरफ पावर प्ले स्पेशलिस्ट मुकेश बहुत ही तगड़ी गेंदबाजी करते हुए. बहुत बेहतरीन लाइन लेंथ और एक्यूरेसी उतनी ही शानदार. रन संख्या कुल मिलाकर 5 और 5 रनों के ऊपर यह पहला करारा झटका. गेंदबाज तैयार मुकेश. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज सुनील. नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बैट्समैन राम. इस बार भी बड़ा सुख मारना चाहते थे लेकिन आती हुई है बिंदी गेंद. डॉट गेंद की दी हुई समाप्ति.
समथिंग इज बेटर देन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर देन जीरो। घुसने से कुछ तो सही, मैदान के अंदर सिंगल डबल का खेल आपके पास होना जरूरी है। पावर प्ले की ओवर मुकेश के माध्यम से बहुत तगड़ी और पैनी गेंदबाजी। इस बार फुल टॉस थी, ड्राइव करना चाहते थे लेकिन आती हुई है सिंगल। 1 रन की मदद से रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर बदलापुर बॉयज 6 रन। 6 रन 1 विकेट के नुकसान पर बदलापुर बॉयज पहले ओवर की समाप्ति के बाद बहुत बढ़िया तरीके से तगड़ी गेंदबाजी मुकेश के माध्यम से। पावर प्ले नंबर 1 जिसमें 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर हमें देखने को मिले। इस बार पावर प्ले नंबर 2 दूसरे ओवर की होती हुई शुरुआत, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर पेट्रोलिंग करते हुए हमें देखने को मिलेंगे और अंबरनाथ में खेलते हुए उल्लासनगर के मलिंगा यानी कि स्लिंगी एक्शन से वाकिफ होने वाले खिलाड़ी यानी कि मंगेश हमें देखने को मिल रहे हैं। मंगेश के माध्यम से किस तरीके से होगी गेंदबाजी देखना बड़ा दिलचस्प। मंगेशच्या वतीने कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्याच्या घडीला स्लिंगी ॲक्शनसाठी सुपरिचित असणारा खेळाडू उल्हासनगरचा मलिंगा म्हणून देखील ओळखला जातो आणि स्लिंगी ॲक्शनने बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल। वय वर्ष 40+ तरी देखील फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरे आताचे सुनील पाहायला मिळतील। ओव्हर नंबर 2 ला होती सुरुवात, झाली आहे मिस्टेक, रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलंय। संधीचं सोनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। अजित होते, अजितने कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये, मन जिंकणारी ही फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळतो आणि मोठा धक्का बसतोय। क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं 1 brings 2 विकेट, तेच घडत असताना 6 वरती अजून एक धक्का बसेल। जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, जो खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये होता, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन खराब पाहायला मिळालं। पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नव्हती आणि दुसरा मोठा धक्का बसतोय बदलापूर बॉयज संघाला। फलंदाज रामच्या खेळीचा अंत। राम back to the pavilion। अभी मैं आप लोगों को सुनाने जा रहा हूं एक बबीता। थँक यू डीजे। एक सूर्य असायला गेलाय, मात्र हा सूर्य उदय करून संघाचं मैदानावरती आलाय सूर्या। आता सूर्याला चांगली कामगिरी करावी लागेल। 4थ्या क्रमांकावरती सूर्या पाहायला मिळतील। नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुनीलला आपण पाहतोय आणि मंगेशने पहिला बॉल जबरदस्त हाताळला, त्यावरती अजितची मन जिंकणारी फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार मंगेश। यावेळेस देखील फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेला। बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय, मैदानावरती आलेली सिंगल ठीक आहे, सिंगल देखील चालेल। 2 महत्वाचे विकेट देखील गेलेत, मात्र त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं बचेंगे तभी तो लढेंगे, सर सलामत तो पगडी 50। इथून विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर संघ बॅकफुट वरती होईल आणि जी हालत आज दिल्ली कॅपिटलची झाली आहे ती हालत बदलापूर बॉयजची देखील होऊ शकते। मात्र त्यासाठी आता पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे आणि पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी सूर्य आणि सुनील एकाच नावराशीचे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात। मात्र मंगेश देखील कमी नाही आहे, मंगेशकडे देखील गुणवत्ता ठासून ठासून वाढली आहे। पोटेन्शियल आणि परफॉर्मन्स म्हणजे डिलिव्हर्ड करणं यात जमीन आसमानचा फरक असतो। मंगेशने सातत्याने वर्षानुवर्ष आपल्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करून दिलाय, तोच खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय। यावेळेस देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये झाली आहे मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॉल नव्हता खास आणि बॅटरने दाखवली आपली क्लास। गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका। चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते। नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटचा प्रयत्न, मात्र कुठल्याही प्रकारचा संकोच केला नाहीये। आखो में इशारा, कॉलिंग कोऑर्डिनेशन जबरदस्त, वेग प्रचंड होता, रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आली मैदानावरती। डबल धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल। मन के हारे हार और मन के जीते जीत। स्वतःला मैदानावरती सांगावं लागेल की अजून शर्यत संपली नाहीये, कारण मी अजून हरलेलो नाहीये। कमबॅक होईल का फलंदाजांचं हे पाहणं गरजेचं आहे। फुलटॉस बॉल जरूर होता, रनआउटची संधी निर्माण झाली होती। नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो नाहीये
एक्झॅक्टली थ्रो असतं तर कदाचित फलंदाज फ्रेममध्ये देखील नसते. मात्र आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. स्कोररच्या भूमिकेमध्ये वेदांजी सावंत सरांना आपण पाहतोय. इन्फ्लुएन्सर आहेत, इंस्टाग्राममध्ये व्हायरल रील स्टार देखील आहेत, देसी कलाकार आहेत आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त कलाकार आहेत. आणि आपल्याच परिसरामधील हा मुलगा आहे जो फार चांगलं कंटेंट क्रिएट करतोय, तर त्याचं देखील आपण कौतुक करणार आहोत. त्याच्यासोबतील आमचे साहिल भाऊ देखील आहेत, ते देखील आपल्याला त्यांच्या व्हिडिओजमध्ये फीचर होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॅटची कडा, बॅटच्या टो एंडला बॉल जरूर लागलाय थर्डमॅनच्या दिशेला. आली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आफ्टर एंड ऑफ 2 ओव्हर्स 2 षटकांच्या अखेरीस धावफलक बदलापूर बॉयज संघाची आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. डीजे धावफलक पाहायला मिळतोय, जे मात्र पुढे सरसवत असताना 15 या आकड्यावरती. जबरदस्त मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते जी मात्र गोलंदाजी. धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल आणि राजेश पाहायला मिळत आहे. टेबल ओव्हर 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये अंगारावरती चालावं लागेल खऱ्या अर्थानं. आता मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर, मोस्ट एक्सपिरियन्स कंटेंडर आता पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती, कारण टेबल ओव्हर आहे. अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये राजेश. आता राजेश कशा प्रकारची कामगिरी करतील पाहणं या 3ऱ्या षटकामध्ये इंटरेस्टिंग आहे. गोलंदाज तयार, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं आपण नेहमी म्हणतो. यावेळेस देखील टेप बॉल आणि टेप बॉल हाताळणं अतिशय अवघड असतं, हे आपण नेहमी पाहतो. पहिलाच बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरशी धाव फलकावरती होईल 8. धावफलक पुढे सरसवत असताना 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील स्लोवर 1 फ्लाइटी डिलिव्हरी पाहायला मिळाली. लोवर फुल टॉस मी देखील म्हणेल, आणि लोवर फुल टॉस याच्यावरती कन्सॉलिडेट करू शकले नाही आहेत. आली आहे मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. राजेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे षटक क्रमांक 3ची, जे टेपवर ओव्हर आहे. यावेळेस स्वाड स्ट्रोक. बॉल स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाने सांगितलंय की ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का, और इसीलिए सूर्या का संघर्ष जारी है. संघर्षमय सिक्सर. मात्र दुसरा सूर्या आता उदय करतोय आपल्या संघासाठी. 4 बॉल 13 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन सूर्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ॲडेड इन टू दी स्कोर कार्ड अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3ऱ्या षटकामध्ये टेप बॉल ओव्हर हाताळत असताना कुठेतरी अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्या अडचणींना ओव्हरकम करून आता चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता, डीप मध्ये फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4, तो होगा बेडा पार. 4 धावेंसाठी खणखणीत चौकार.
बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर मध्ये धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजेश यांच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची बॅटिंग फलंदाज सूर्या करतायत, जबरदस्त फलंदाजी. ज्या मोमेंटमची नितांत गरज होती तो मोमेंटम आता मिळालाय बदलापूर बॉईज संघाला. सहसा बदलापूरकर देखील मी म्हणेल क्रिकेटमध्ये कमी नाही आहेत हे दाखवून दिलंय. यावेळेस बॉल हवेमध्ये. कमबॅकची गरज आहे. कमबॅकचा चान्स क्रिएट झालाय आणि तो चान्स क्रिएट होत असताना मैदानावरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. मोठा मासा गळायला लागलाय. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मिळाली आहे. अगदी कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली आहे एक. आणि फलंदाज सूर्या बॅक टू दी पवेलियन. कशी फलंदाजी होईल हे पाहणं गरजेचं, कारण ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ना ती बॅटिंग कमालीची होती सूर्यांच्या वतीने. त्यांचं पावलावरती पाऊल ठेवून आता फलंदाजी चांगली करावी लागेल. मात्र इथे गोलंदाजी थोडीशी खराब होत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल. या षटकामध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागणी गोलंदाजी झाली. एक सिक्सर, एक 4 आणि त्या व्यतिरिक्त 3 वाईड, एक सिंगल या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते. नो मॅन्स लँडमध्ये बॉल जरूर जाऊन पडला. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 31. 31 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. ड्रिंक्स बॉय बी रेडी. ड्रिंक्स बॉय आपण रेडी राहायचं आहे. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे याची आपण नोंद करून घ्या. धावसंख्या 31. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. रनआउटची संधी. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं होईल का? नाही झालंय. मिस्टेक झाली आहे आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कम्युनिकेशन एरर आपल्याला पाहायला मिळालं. कम्युनिकेशन मध्ये गॅप थोडासा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 31. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी डीजे बाप्पा यांना. येस कम ऑन डीजे. त्याने पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये
अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या मुकेशच्या वतीने एक महत्त्वाची विकेट कॅरी केली. अर्ली स्टार्ट देणं गरजेचं होतं. 6 धावा खर्च केल्या असे मुकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत स्पेलमध्ये. स्पेल कंटिन्यू करत असताना यावेळेस कॅचची संधी जरूर निर्माण झाली होती. आय थिंक बॉल बम्प झालाय मे बी. येस, जबरदस्त बॉल आपण पाहू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये. जबरदस्त गोलंदाजी मुकेश यांच्या वतीने पाहायला मिळते. येस, पंप होणारा हा बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचा मुजायरा. यावेळेस देखील बॅटची कडा, रक्षण थोडंसं आपण पाहू शकतो टेंटेटिव्ह आली आहे मैदानावरती. सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून आता फंदा कसावा लागेल शानदार 11 उल्हासनगर संघाला, कारण धावगती फार चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते. 10च्या सरासरीने जवळपास धावगती मेंटेन केली जाते. आणि दुसरीकडे मुकेशच्या खांद्यावरती जबाबदारी, जे मुकेश फार चांगली गोलंदाजी करतायत. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, फक्त 6 धावा ज्या खेळाडूने खर्च केल्या असा खेळाडू मैदानावरती. षटक क्रमांक 4 मध्ये मुकेश स्टेप आउटून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन मिड ऑफ विकेट झोन पाहायला मिळतोय. लॉंग ऑनमध्ये बॉल जोपर्यंत ट्रॅव्हल होईल आली आहे सिंगल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 33 या आकड्यावर. 3 बॉल झालेत, 3 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात, 1 डॉट 2 सिंगल. सुनील आणि संजय 2 खेळाडू देखील मैदानावरती पाहायला मिळतात. अर्ली ब्रेक थ्रू मिळाले, मात्र त्यानंतर संघाची जी डुबती नाही होती ती किनारे पोहोचवणं गरजेचं होतं. डाव सावरणं गरजेचं होतं आणि डाव सावरण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी मुकेश यांच्या वतीने. अचूक लाईन वरती भेदक गोलंदाजी ही ओळख आहे खऱ्या अर्थानं मुकेशची, आणि मुकेश फार चांगली गोलंदाजी करतायत. अली सिंगल. धावफलक 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. लुझर मधील 2 संघ आणि या 2 संघांमध्ये चुरशीची लढत देखील पाहायला मिळते. यावेळेस देखील हाफ माइंडेड स्ट्रोक जरूर झाली आहे मिस्टेक फलंदाजाची देखील आणि त्या सोबतीला फिल्डरची देखील. लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, हाफ माइंडेड स्ट्रोक, हा बॅट स्विंग झाली आणि मात्र स्वतःच्या वतीने मिस्टेक झाली हे कळलंय संजयला. नाराज होते, मात्र दुसरीकडे कॅच देखील ड्रॉप झाली आहे. 2 धावा आड होतील. धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 36 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला, स्टेप आउट झालेत, कदम ताल केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फिल्डिंग अप्रतिम आहे. 1 तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 38 धावा. 38 विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. टीम बदलापूर बॉयज संघाने फार चांगली आतापर्यंत कामगिरी केली आहे. दुसरीकडे देखील शानदार 11 उल्हासनगरची देखील फार चांगली शानदार कामगिरी पाहायला मिळते. समाप्त. फलक 38 या आकड्यावरती आणि आता डेथ ओव्हरचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल, तो कमबॅक पाहायला मिळेल काय देखील पाहणं गरजेचं आहे. 38 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 38 धावा धावफलकावरती. 4 षटकांची होती समाप्ती. 5वं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. भ्रमेश यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहिल, भ्रमेश काहीशी चर्चा करतायत स्पर्धेविषयी. दुसरीकडे आपल्याला मैदान देखील पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला ते स्कोरर्सच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅनेजमेंट प्रत्येकाच्या वतीने. महेश दादांचं देखील मी कौतुक करेल. त्यांची संपूर्ण टीम, साहिल असतील त्यांची संपूर्ण टीम, ज्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली आहे. मॅनेजमेंटच्या भूमिकेमध्ये फार चांगली मॅनेजमेंट केली आहे. धावफलक पाहायला मिळतोय 39. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता आणि या मैदानावरती आपण पाहू शकतो लेगबाजची सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 40 या आकड्यावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. 50+ धावसंख्या जर झाली तर मॅचमध्ये देखील कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
तो कमबॅक करावा लागेल. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती. हरीश आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत, 2 वरती 2 लेग बायज आपल्याला पाहायला मिळालेत. विथ बॅट एकही धाव आली नाहीये आणि तो धोक्याची घंटा नेहमी आपण म्हणतो. यावेळेस देखील व्हाईट बॉल डाऊन द लेग साईड. अवांतरशी धाव फलकावरती ॲड होईल. धावफलक पाहायला मिळते पुढे सरसावत असताना 41. प्रोजेक्टेड स्कोर 47 आहे, मात्र त्यापेक्षा जास्त त्याच्या पलीकडे जाण्याचा नक्की प्रयत्न असेल टीम बदलापूर बॉईज संघाचं. 50 धावा जर बनल्या तर मात्र मी म्हणेल एक फायटिंग टोटल नक्की निर्माण होईल. त्यापेक्षा खाली जर बनल्या तर थोडंसं मानसिक दडपण बदलापूर बॉईज संघावरती असेल. यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. यू मिस आय हिट, आय विल डेफिनेटली हिट. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन. नवीन बॅटर अरविंद यांना आपण पाहतोय. अरविंदच्या वतीने आता कशी कामगिरी असेल आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरीकडे संजय पाहायला मिळत आहेत. सेट झालेत, 6 बॉल त्यांनी फेस केले. 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. मात्र आता कमबॅक करावा लागेल कारण आता बस झालं. आता हे 3 बॉल निर्णायक असणार आहेत. ज्या निर्णायक 3 बॉलवरती जे धावा येतील त्याने या मॅचमध्ये रिदम सेट होईल बदलापूर बॉईज संघासाठी. आणि शानदार 11 उल्हासनगर संघ देखील आपल्याला अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 41 धावा आणि एक खेळाडू सेट आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. तो जर स्ट्रायकिंग एंडवरती आला, त्याच्या बॅटमधून एखादा चौकार किंवा षटकार आला, धावसंख्या 47-48 पर्यंत जरी पोहोचले तरी देखील एक चांगली मजेशीर मॅच देखील पाहायला मिळेल. यावेळेस हुक केलाय, मात्र बॉल चाललाय घोषंगित क्षेत्रामध्ये. आली आहे डबल आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल शिल्लक आहे 2 आतापर्यंत. हरीशच्या या षटकामध्ये लेग बायच्या 2 आणि या व्यतिरिक्त एक वाईड एक डबल, 3 धावा प्लस 2 एकूण 5 धावा खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. 43 धावा धावफलकावर. 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संजय अरविंद 2 खेळाडू मैदानावरती असं बॅटर्स पाहायला मिळत आहेत. बदलापूर बॉईज संघ विपक्ष शानदार 11 उल्हासनगर असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 43 धावा धावफलकावरती. यावेळेस फुल टॉस बॉल डाऊन द बॉल. फिल्डर येत आहेत कॅच साठी. कॅच झाली, कंप्लीट फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. 43 वरती अजून एक धक्का. फोर्टी 43 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आता शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉलवरती आता अटॅकिंग माइंडसेटने बॅटिंग होईल की डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग हा बॉल आहे. गोलंदाज तयार. स्टेप आउट झालेत पहिलेच. बॉल हवेमध्ये उभा राहिलाय लॉंग ऑफच्या दिशेला. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. 43 वरती 6वा धक्का बसतोय. षटक क्रमांक मैदानावरती 5वा समाप्त. धावसंख्या 43. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. 44चं टार्गेट.
मैदानावरती सेट करण्यात आलंय. 44 धावा आहे विजयाचं इक्वेशन. हेमंत पाहायला मिळत आहेत आणि हेमंत त्यांच्या जोडीला निखिल, हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन पाहायला मिळत आहेत. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. 44 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. गोलंदाज तयार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती महत्वाचे विकेट, फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होत असताना हेमंत, नवीन बॅटर मैदानावरती अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजितच्या वतीने आता कशी फलंदाजी होईल पाहणं गरजेचं आहे. नरूबाईंसारखा एक आक्रमक धाकड फलंदाज देखील येणं शिल्लक आहे. ज्या खेळाडूकडे गुणवत्ता टासून भरली आणि मैदान कुठलाही असो, नरूबाई ज्यावेळेस मैदानावरती येतात, बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं तर तो किती मोठा मैदान असला ना, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच लँड होतो. असे खेळाडू अजून देखील येणं बाकी आहे. मात्र अजित स्ट्रायकिंग एंड वरती, अजित पाहायला मिळत आहेत. बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे कंप्लीट. अजून एक धक्का बसेल. शानदार 11 उल्हासनगर संघाला. शानदार 11 या संघासमोर शानदार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत संजय. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का. या मॅच मध्ये अनुपस्थित आहेत. आता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय. बघूया संजयच्या वतीने विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर मात्र शानदार 11 उल्हासनगर अतिशय बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश स्ट्रायकिंग एंडवरती, ज्या मुकेशने कमालीची गोलंदाजी केली, आता तेच फलंदाजीसाठी उतरलेत. दुसरीकडे निक्की आपल्याला पाहायला मिळतात. निक्की आणि मुकेश हे दोन खेळाडू मैदानावरती आपण पाहू शकतो ॲज अ बॅटर. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती संजयच्या खांद्यावरती जबाबदारी. बदलापूर बॉयज या मॅचमध्ये फार चांगल्या पोझिशनवरती पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे संजयच्या वतीने पहिल्या षटकामध्ये. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये जरूर होता. आली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक ओपन झालंय. 2 बॉलवरती संघर्ष पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला. अखेर सिंगल ॲड होईल. एका धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतो एकच धाव मिळाली आहे. धावफलक 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीपमध्ये लॉंग ऑन. एक खेळाडू मिड विकेटमध्ये. इनसाइड द सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर. शॉट स्वीपर कव्हर. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये मायडिश मिड ऑफमध्ये खेळाडू. शॉट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू. शॉट स्क्वेअर लेग. शॉट मिड विकेट. एक खेळाडू मिड ऑफमध्ये. लॉंग ऑनमध्ये फिल्डर. डीपमध्ये पाहायला मिळत आहे. डीपमध्ये मिड विकेट पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट स्ट्रोक चांगला आहे. मिड ऑफ बीट झालेत. बॉल लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये लॉंग ऑनमध्ये प्रोटेक्शन आहे. आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड.
44 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला प्रति षटकामागे 8.80च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आणि कुठेतरी अडचणींचं सावट शानदार 11 उल्हासनगरच्या खांद्यावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती सिंगल ॲड होईल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. फ्रंट फूट ओके, साईड लाईन चेक करण्यासाठी आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर धावफलक 3 या आकड्यावरती गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. फार चांगली गोलंदाजी गोलंदाज संजयच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर बॉयज या मॅच मध्ये आता फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळेल. शानदार 11 उल्हासनगर संघाला कमबॅक करावा लागेल. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 3 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. सलामीला आलेले फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरचे फलंदाज अजित आणि हेमंत हे मैदानाच्या बाहेर आहेत. पण इथे मुकेश आणि त्यासोबतीला निकी हे 2 खेळाडू जे 4थ्या क्रमांकावरती आणि सलामीला आले. त्या 2 खेळाडूंना आता टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागेल. कामगिरी होईल का दमदार पाहणं अतिशय महत्त्वाचं. गोलंदाज तयार. धावसंख्या 3 पाहायला मिळते. विजयासाठी आपण पाहू शकतो जे मात्र 44-44 धावांचं लक्ष्य. यावेळेस देखील आपण पाहू शकतो फार चांगली गोलंदाजी लाल्या यांच्या वतीने पाहायला मिळते. जबरदस्त जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून लाल्या यांची ओळख आहे. पहिला बॉल आणि पहिला बॉल जो मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती लाल्या यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. लाईन लेंथ जबरदस्त आहे. तर तुमच्याकडे वेग नसेल तर मात्र तुम्ही लाईन लेंथ ॲक्युरेसीवरती भर टाकली तर चांगली गोलंदाजी होऊ शकते. याचं प्रामुख्याने उदाहरण देत असताना मैदानावरती मिस्टर लाल्या. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी.
कमालीची गोलंदाजी आणि अडचणीमध्ये आता शानदार 11 उल्हासनगर. दिल ना उमेद नाकामी तो है, लंबी है गम की शामी तो क्या वो शामी तो है. आता इथून अडचणींना मागे टाकून चांगली कामगिरी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण ही कसरत आता तलवारीच्या धारेवरची नाही तर तलवारीच्या पातेवरची आपल्याला पाहायला मिळते. अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय. इक्वेशन आहे 21 बॉल 41 धाब्यांची आवश्यकता. जवळपास डबलच्या रन रेटने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, म्हणजे 12च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. यावेळेस स्ट्रोक फसलाय, डाऊन द बॉल फिल्डर येतील, धक्का बसलाय, विकेटचं पतन. आता या मॅच मध्ये बॅकफुट वरती पुन्हा एकदा शानदार 11 संघ पाहायला मिळतोय. 3 वरती हा तिसरा धक्का बसेल. फलंदाज होतील बाद. मुकेश बॅक टू दी पवेलियन. आहे नवीन बॅटर मनीष आपल्याला पाहायला मिळतील. बघूया मनीष यांच्या वतीने कशी कामगिरी होईल. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी मिस्टर लाल्या यांनी केली आहे ती लाजवाब पाहायला मिळते. वेग थोडासा कमी आहे पण ॲक्युरेसी वरती कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज हा खेळाडू करत नाही आणि तेच महत्वाचं आहे. ॲक्युरेसी दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे. ती ॲक्युरेसी मैदानावरती दाखवत असताना आपल्याला लाल्या पाहायला मिळतात. धावफलक 3 या आकड्यावरती 3 गडी बाद झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर मॅचेस अजून देखील कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. 3 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शानदार 11 उल्हासनगर विपक्ष बदलापूर बॉईज अशी लढत पाहायला मिळते. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल, डीप मध्ये खेळाडू नाहीये. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज आणि बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मनीषच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जुसी आफाली होता, कन्वर्ट केलं चौकारामध्ये. मनीषच्या बॅटमधून हा चौकार आणि लाल्यांच्या विरोधामध्ये प्रथमतच आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघर्ष संपला 5व्या बॉलवरती विथ द बॅट आला चौकार. धावफलक 7 झाली. थोडीशी मिस्टेक पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहू शकतो. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलेलं आहे. फलंदाज होतील बाद. मनीषच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वाईट बॉल, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. लालच बुरी बल आहे असं पण नेहमी म्हणतो. एक्झॅक्टली तेच. 8 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती विकी यांना आपण पाहतो. विकी आणि निकी स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. निकी लाल्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेस देखील शरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर टर्न घेत आहेत आणि आपण नेहमी पाहतो दुसरं षटक ज्यावेळेस हाताळलं गेलं लाल्यांच्या वतीने, बॉल पडल्यानंतर देखील थोडंसं टर्न घेतलं. ॲक्युरेसीवरती त्यांनी जोर टाकला. त्या मात्र बॉलिंग करत असताना 4 निर्धाव बॉल देखील हाताळले गेले त्यांच्या वतीने. संजयने देखील कमालीची गोलंदाजी केली. फिरकी अप्रतिम त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आला बॉल यावेळेस डॉट आणि डॉट बॉलने षटकाची होती. सांगता षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 9 ऑन द बोर्ड. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता.
कंशी अलोट गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. मानाची सन्मानाची आणि तितकीच लोकप्रिय अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. सायली एक्स मित्रमंडळ आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सायली एक्स प्रीमियर लीग सायली एक्स चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. दर्शकांची तौबा तौबा गर्दी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. प्रत्येकाचं आपण करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. वेलकम ऑल व्ह्यूवर्स. जे आमचे लाडके क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षक आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. गावदेवी वसार संघ आपण रेडी राहायचं आहे. पुढची मॅच आपलीच असेल. या चालू सामन्याचा विजेता संघ विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वसार 40+ असे 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात लक्ष्मीकांत. यावेळेस देखील आपण पाहू शकतो फक्त दिशा दाखवली आहे. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मुमेंटला बॅटन बॉलमध्ये काहीसा संपर्क नीट झाला नाही. पहिले पुल करण्याचा प्रयत्न मात्र त्यानंतर डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. आली सिंगल. धावफलक 10 या आकड्यावरती. अखेर तिसरं षटक लागले 10 धावेंपर्यंत पोहोचण्यासाठी, डबल डिजिटमध्ये पोहोचण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट 12चा पाहायला मिळतोय कारण 17 बॉल 34 धावेंची आवश्यकता. विकी आणि निकी या 2 खेळाडूंना आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 17 बॉल 34 धावेंची आवश्यकता आणि म्हणून म्हटलं जातं की अब नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा चौका या फिर छक्का. चौकार किंवा षटकार आता मारावा लागेल. यावेळेस देखील पुल केलाय, जरूर बॉलला गुल केलाय, मात्र मिळतील धावा फक्त आणि फक्त 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते मात्र 12 या आकड्यावरती. जिनके पास बहुत कुछ होता है उनको छोटी सी चीज़ों से फर्क नहीं पड़ता, लेकिन जिनके पास कुछ नहीं होता छोटी भी चीज़ उनके लिए बहुत बड़ी साबित होती है. मैदानावरती तेच पाहायला मिळतोय. धावा नाहीये त्यामुळे डबल धाव ज्यावेळेस ॲड होते त्यावेळेस टाळ्यांचा जयघोष पाहायला मिळतोय. 16 बॉल 32ची आवश्यकता. 12 धावा धावफलकावरती. शानदार 11 उल्हासनगरची धावसंख्या. संपूर्णपणाने बॅकफूटवरती उल्हासनगर संघ. दुसरीकडे बदलापूर बॉयज फ्रंट फूट पोझिशनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्या की बॅट वगैरे घेऊन कोणीही जायचं नाहीये. पहिल्या मॅचमध्ये देखील आम्ही सांगितलं, दुसऱ्या मॅचमध्ये देखील सांगतोय, कुठल्याही प्रकारे पाण्याची मागणी झाली, बॅट चेंज करायची असतील तर आयोजन समितीच घेऊन जाईल. कोणीही मैदानावरती जायचं नाहीये ही सर्वांना नम्रतेची विनंती आयोजन समितीच्या वतीने. 16 बॉल 32ची आवश्यकता. मिडविकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतो. स्क्वेलेकचा खेळाडू जोपर्यंत वेगाने बॉलपर्यंत पोहोचला. पॅकिंगसाठी फिल्डर आलेत आणि झाली आहे मिस्टेक. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना आपल्याला पतन पाहायला मिळतोय. 1+ रनआउटची ही विकेट कॅरी होत असताना 5वा धक्का बसतोय 13 या आकड्यावरती. फलंदाज होत आहेत बाद. असं वाटलं की टेप ओव्हरमध्ये देखील रन बनतील, मात्र तसं काही घडत नाहीये. अडचणींचं सावट. विकेट देखील गेली आहे. 3 बॉलमध्ये 3च धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शानदार 11 उल्हासनगर संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 15मध्ये 31 धावांची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतो. अर्धी टीम पवेलियनमध्ये देखील पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेलेकच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. आली आहे मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 14 या आकड्यावर. 14 बॉल 30ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. इथून विकीला आणि आपण पाहू शकतो निकी आणि हरेश या 2 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. विकी आणि निकी हे 2 खेळाडू होते, मात्र विकीच्या खेळीचा अंत झाला. आता हरेश मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हरेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. कमबॅक होईल का? यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट स्क्वेलेकच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतो. शॉर्ट स्क्वेलेकमधून खेळाडूच्या वतीने थोडीशी मिस्टेक पाहायला मिळेल. एक्झॅक्टली आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल आहे आणि ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. या बॉलनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. शेवटचा बॉल असेल
षटक क्रमांक 3चं यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. आली मैदानावरती डबल आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो डबल आहे की आय थिंक येस डबलच पाहायला मिळते. डबल धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. शानदार 11 उल्हासनगर विजयासाठी समीकरण. 12 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी डीजे यांना. ती 12 मध्ये 27 धावा बनतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हरीश आणि निक्की हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात आणि 12 मध्ये 27 धावा इक्वेशन. बदलापूर बॉयज विपक्ष शानदार 11 उल्हासनगर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार संजय. 12 बॉल 27 ची आवश्यकता. शानदार 11 उल्हासनगर संघाला या ओव्हर मध्ये धावा बनवाव्या लागतील. मैदानावरती आता अटॅकिंग माइंडसेटने खेळावा लागेल मात्र फलंदाज बाद होत आहेत. 6 धक्का 17 या आकड्यावरती निकीच्या देखील खेळीचा अंत होतोय. शानदार 11 संघ आता या मॅच मध्ये अतिशय बॅकफुट वरती पाहायला मिळेल. विकेटचं बंधन सन्नी पाहायला मिळतात. नॅट नंबर 8व्या क्रमांकावरती. असं वाटतं की फक्त औपचारिकता शिल्लक आहे पण कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल आहे तर धावा बनतील हा मनामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. आता सनीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. सनीला बॅटिंग स्ट्रॉंगली करावी लागेल. जरूर कुठेतरी अडचणीमध्ये आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला शानदार 11 उल्हासनगर संघाला मात्र इथे आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचेल धावसंख्या 18 या आकड्यावरती. 22 एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी सांगावं लागेल की रख हौसला के वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यो तकरना बेट मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील इथून देखील. मॅच अजून देखील बनू शकते मात्र स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवावा लागेल. एखाद दोन जर मोठे फटके आले ना मार्क माय वर्ड या मॅच मध्ये देखील कमबॅक होईल पण त्यासाठी ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता शानदार 11 उल्हासनगर संघाचे जे 2 खेळाडू आहेत हरीश आणि सनी दोघांना खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल कारण अभी नाही तो कभी नाही.
पुन्हा एकदा 1 वर्ष वाट बघावी लागेल या स्पर्धेची आणि जो संघ हरेल त्याला काढता पाव घ्यावा लागेल या स्पर्धेमधून. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी हल्ली सिंगल, मात्र 1-2 धावेंनी काही होणार नाहीये. लेगपासची एकदा वाढ होईल. धावफलक पुढे सरसवत असताना 19 या आकड्यावरती कमबॅक करावा लागेल आणि कमबॅकसाठी मैदानावरती अटॅकिंग माइंडसेटने फलंदाजी करावी लागेल. डिफेन्सिव्ह अप्रोचने खेळाल तर फक्त धावा वाढतील, मात्र अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवावा लागेल. चांगली गोलंदाजी, ब्लॉकहोलचा वेध घेणारा बॉल आपण पाहू शकतो. अलियजी मात्र मैदानावरती सिंगल. 8 बॉल आणि 24 धावेंची आवश्यकता. इक्वेशन पाहायला मिळतोय 8 बॉल विजयासाठी 24 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. 8 मध्ये 24 बनतील का प्रश्न निर्माण झालाय. 8 बॉल 24 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. 8 बॉल 24 ची आवश्यकता होती. ब्लाइंड बॅट स्विंग पाहायला मिळतीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. खांदे झुकले गेलेत. बॅटिंग करत असताना शानदार 11 उल्हासनगर संघाची. शेवटच्या मोमेंटपर्यंत लढाई दाखवणं गरजेचं आहे. काय माहिती मॅचमध्ये देखील कमबॅक होईल 1-2 मोठ्या फटक्यांनी, मात्र त्यासाठी हा बॉल महत्त्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील स्लोवर वनचा बॉल हाताळला गेलाय. आलाय मैदानावरती बॉल, जो मात्र डॉट बॉलने षटकाची होती. सांगता 4 षटकं समाप्त 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शानदार 11 उल्हासनगर धावसंख्या 20. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता असेल. चला बदलापूर बॉईज वेळ वाचवणं गरजेचं आहे. उर्वरित समीकरण पाहायला मिळतोय 6 बॉल आणि 6 मध्ये 24 ची आवश्यकता. मिळतात. दुसरीकडे सनी, इंग्लिशमध्ये आपण सनी म्हणतो, मराठीमध्ये आपण सूर्या म्हणतो. अगदी तसेच 2 खेळाडू पाहायला मिळतात. 6 बॉल 24 ची आवश्यकता. 6 मध्ये 24 ची आवश्यकता. लेट बॅट स्विंग पाहायला मिळाली. खाली आहे सिंगल. 23 ची आवश्यकता 5 मध्ये. 5 बॉल 23 हे इक्वेशन. 5 मध्ये 23 बनतील का? एखादा मोठा स्ट्रोक आला मॅचमध्ये देखील कमबॅक होत असताना पाहायला मिळेल. 5 बॉल 23 5 मध्ये 23 कराव्या लागतील. जर मॅचमध्ये जिंकायचं असेल तर, या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर 5 बॉल 23 ची आवश्यकता. बॅटस्विंग देखील जोरात, मात्र बॉडीला हिट झाल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतोय बॉल पॉईंटच्या दिशेने. लिगबाजची एकदा वाढ होईल. 4 बॉल 22 ची आवश्यकता. आता प्रत्येक बॉलवरती आक्रमकता धारण करावी लागेल. 4 बॉल 22 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. 4 बॉल 22 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती सनी, आणि आता सनी यांना एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. 4 बॉल 22 ची आवश्यकता होती. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल आणि या सिंगलच्या मदतीने आता बदलापूर बॉईज संघ या मॅच मध्ये घट्ट पकड निर्माण करतोय. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, कारण 3 लीगल डिलिव्हरीज पडली तर 3 लीगल डिलिव्हरीज पडून 3 सिक्सर जरी दिले तरी देखील कॅल्क्युलेटिव्हली 21 धावा पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आता 3 लीगल डिलिव्हरीज पडली तर मात्र शानदार 11 उल्हासनगर या संघाला काढता पाय घ्यावा लागेल. बदलापूर बॉईज हा संघ आई गावदेवी वसारी या संघासमोर आपल्याला फाईट करत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. 2 बॉल 21 ची आवश्यकता. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर हॅज टू बी फॉलोड. जी औपचारिकता शिल्लक आहे ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 बॉल 21 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सूर्या. यावेळेस देखील बॅट फिरवली जाते, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. लक फॅक्टर देखील सोबत असणं गरजेचं आहे. फॉर्म देखील सोबत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्यासोबत फॉर्म नसतो, बॅट कितीही फिरवा, बॉल आणि बॅटचा संपर्क होतच नाही. आणि ज्यावेळेस फॉर्म तुमच्यासोबत असतो, कुठेही बॅट फिरवा, बॉल हा बॅटला नक्की कनेक्ट होतो. तेच आपल्याला पाहायला मिळालं. 1 बॉल 21 धावेची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक. मैदानावरती शेवटच्या बॉलवरती हा सिक्सर पाहायला मिळतोय, मात्र आता वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आणि त्यानंतर पश्चावेसे के होया जब चिडिया चुग गई खेत. फक्त औपचारिकता शिल्लक होती. औपचारिकता कंप्लीट झाली आहे. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय बदलापूर बॉईज संघाने. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो, ते म्हणजे टीम शानदार 11 उल्हासनगर संघाचं. या स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं नाव नोंदवलं, पार्टिसिपेशन केलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. प्रत्येक खेळाडू फार चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे, पण मॅन ऑफ द मॅच कोण असेल हा प्रश्न निर्माण झालाय. मॅन ऑफ द मॅच विदाऊट एनी डाऊट जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली.
अशी संजय